साई लीला, एक आध्यात्मिक सहवास. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. नमो देवी महादेवी शिवाय सततं नमः. नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मतां. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. ब्रह्मा मुरारी श्रीपुरान्तकारी भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतवा सर्वे ग्रहा शांतिकरा भवन्तु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. तस्मै श्री ओम शांतिगिरिय नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार. जय बाबाजी. मी पंडित विलास शास्त्री कुलकर्णी गुरुजी. या नवरात्रीच्या पर्वकालावर आज 6व्या दिवसाविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या समवेत येथे उपस्थित झालेलो आहे. साई लीला चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं स्वागत, अभिनंदन. जय बाबाजी. नमस्कार. बघा, पुण्यपावन पर्व काळावर संपन्न होत असलेले ह्या नवरात्रीच्या पर्व काळावर सगळीकडे धूमधडाक्यामध्ये नवरात्र हे साजरे होत आहे. आई भगवतीची सेवा, आई भगवतीची उपासना आपण सर्वजण आपल्या आपल्या पद्धतीने श्रद्धेने आपल्या आपल्या घरी सगळेजण आपण करत आहोत. अशा प्रकारे नवरात्रीचे 5 दिवस संपन्न झाले, 5 रात्री संपन्न झाल्या. 6व्या दिवसाच्या या पर्व काळावर आपण सर्वांनी या ठिकाणी पदार्पण केले आहे. 6व्या दिवसासाठी आपण आई भगवतीची सेवा कशी आणि काय करावी याविषयी चर्चा करण्यासाठी मी आपल्या समवेत येथे उपस्थित झालेलो आहे. बघा, पुण्यपावन ह्या नवरात्रीच्या अशा ह्या भक्तिमय वातावरणामध्ये सगळीकडे एक भावविभोर आनंदमय भक्तिमय असं वातावरण, उत्साहमय चैतन्यमय असं वातावरण सगळीकडे तयार झालेलं आहे. प्रत्येक जण आपापल्या प्रमाणे आपल्याला जमेल तशी आई भगवतीची सेवा करत आहे. 6वा दिवस आज नवरात्रीचा या ठिकाणी उजाडलेला आहे. 6वा दिवस नवरात्रीचा आज या ठिकाणी उगवलेला आहे. आणि बघा, या नवरात्रीच्या पर्व काळावर मी काय करू, मी काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. आपल्या दैनंदिन कामाच्या नित्य व्यापामध्ये आपण बऱ्याच वेळा हे सर्व आपण विसरून जातो. कसं करावं, काय करावं हे आपल्याला समजत नाही. त्यासाठी आपल्याला मार्गदर्शनाची, माहितीची गरज असते. म्हणून हा छोटासा प्रयत्न या ठिकाणी होत आहे.
या आई भगवतीची कृपा आपल्यावर असावी. श्रद्धा आईच्या चरणी, भगवतीच्या चरणी आपली आहेच आहे. त्या श्रद्धेला योग्य असं सेवेचं रूप प्राप्त व्हावं, योग्य अशी सेवा आपल्या श्रद्धेने आपल्याकडून घडावी, म्हणून आपण या नवरात्रीच्या 9 दिवसाच्या 9 देवीच्या रूपांबद्दल आपण चर्चा करत आहोत. रोजच्या देवीच्या रूपाची चर्चा आपण या ठिकाणी करत आहोत. आज 6वा दिवस आहे. 6व्या दिवसाची देवी कात्यायनीबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. आध्यात्मिक रहस्य आई भगवतीचं आपण जाणून घेत आहोत. आणि म्हणून बघा, आज नवरात्रीच्या 6व्या दिवशी आपल्याला सुंदर प्रकारे रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पहाटे लवकर उठायला सांगितलेले. जागला तो जगला, झोपला तो मेला. म्हणून पहा, ह्या सणवार, उत्सव आणि दैवी लहरी, शुभलहरी पृथ्वीवर जागृत असताना, कार्यान्वित असताना, आई भगवतीचा आशीर्वाद बरसत असताना, कुठंतरी कृपा आपल्यावर येत असताना, कुठंतरी आपला भाग्योदय होण्याची संधी आपल्याला ही प्राप्त होत असताना आपण झोपेत राहून कसं चालेल? म्हणून जागला तो जगला. सकाळी लवकर आपण या नवरात्रीच्या पर्व काळावर रोज आपण उठायचं आहे. लवकर उठून अभ्यंग स्नान हे आपण करायचं आहे. सणवार उत्सवाचे दिवस आहेत आणि ते दिवस आपण कुठंतरी साजरे केले पाहिजे. आपल्या जीवनामध्ये चैतन्य येण्यासाठी आपण त्या दिवसामध्ये आपल्या हातून नित्यक्रम आपला ह्या औचित्याने, ह्या निमित्ताने आपण बदलून कायम आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगला बदल येण्यासाठी आपण प्रयत्न हा केला पाहिजे. म्हणून सगळ्यात पहिला प्रयत्न की जो सकाळी लवकर उठतो त्याचाच भाग्योदय होतो, आणि जो दिवस उगल्यानंतर सुद्धा झोपून राहतो त्याचा कधी भाग्योदय होत नाही. जर बाबाजी म्हणायचे, जर जो सकाळी लवकर उठतो त्याचा नक्कीच भाग्योदय हा होत असतो. जर तुम्हाला भाग्योदय व्हावा असं वाटत असेल तर सकाळी लवकर उठा. सकाळच्या प्रहरी, पहाटेच्या प्रहरी म्हणा श्रीहरी. सकाळचा हा ईश सेवेचा, परमेश्वर सेवेचा हा वेळ आहे. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर पहाटे लवकर उठून आपण स्नान वगैरे करून, अभ्यंग स्नान करून नवीन असे वस्त्र परिधान करायचे आहे. आजच्या दिवशी 6व्या दिवशी सांगितलेलं आहे की राखाडी रंगाचे कपडे, राखाडी रंगाची माता भगिनींनी साडी परिधान करावी. राखाडी रंगाचे कपडे आपल्याला 6व्या दिवसासाठी परिधान करायला सांगितलेलं आहे. आजचा रंग राखाडी हा असणार आहे. म्हणून ह्या दिवसासाठी आपण राखाडी रंग परिधान करावा. राखाडी रंगाचे कपडे आपण ह्या दिवशी परिधान करायला सांगितलेलं आहे. आजचा रंग राखाडी रंग असणार आहे. आणि त्यानंतर आजच्या दिवसासाठी आपण अशा प्रकारचे कपडे घातल्यानंतर आपण घटाची पूजा, घटस्थापित देवतांची पूजा आपण त्या ठिकाणी करायची आहे. जे घट आपण सप्तधान्य ते पेरलेले आहे ते आता बरेच मोठे झाले आहे. त्या सगळ्या सप्तधान्यांच्या उगवलेल्या रोपांना त्यांच्यावरती थोडं पाणी सिंचन करावं. शुद्धोदक, पवित्र, शुचिरभूत असं पाणी त्या ठिकाणी शिंपडायचं आहे. आणि त्या घटांना पाणी घालून असलेल्या स्थापित देवतांचं पूजन, पंचोपचार, षोडशोपचार पूजनाने आपल्याला त्या देवतांचं पूजन करायचं आहे. त्यांना हळद, कुंकू, अक्षत, फुलं आपल्याला त्या ठिकाणी वाहायची आहे. आणि आज 6व्या दिवशी आपल्याला आई भगवतीला मधाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. आजचा नैवेद्य मध असणार आहे की हे मधाचा नैवेद्य आज दाखवून आई भगवतीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचा आहे. आणि आज आई भगवतीला मधाचा नैवेद्य दाखवल्याने काय होणार आहे, तर मधाचा नैवेद्य दाखवल्याने आपल्याला तेज हे प्राप्त होत असतं, तेज मिळत असतं. म्हणून आपल्या शरीरावर, आपल्या विचारावर, आपल्या जीवनावर ते तेज आई भगवतीच्या आशीर्वादाचं यावं. म्हणून आज आई भगवतीला मधाचा नैवेद्य हा दाखवायला सांगितला आहे. 6व्या दिवशीचा नैवेद्य हा मधाचा नैवेद्य असणार आहे. मधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपण रोज जी घटाला माळ घालतो ती माळ, आज घटाची माळ आपल्याला आई भगवतीच्या घटाला त्या ठिकाणी अर्पण करायची आहे. देवतांना फुलं अर्पण करायची आहे. आजच्यासाठी कोणते फुलं आपण अर्पण करणार आहे, तर आज 6व्या दिवशी आपल्याला घटासाठी कर्दळीच्या फुलांची माळ सांगितलेली आहे. आपण कर्दळीच्या फुलांची माळ आज या ठिकाणी अर्पण करायची आहे. कर्दळीच्या फुलांची माळ आपण वाहायची आहे. कर्दळीच्या फुलाची माळ आपण आजच्या दिवशी त्या घटाला घालायची आहे. अशा प्रकारे माळ घालून पूजन करून आपल्याला आजच्या दिवसाची सकाळची पूजा, आरती करून आणि ही संपन्न करायची आहे. त्याचबरोबर आपण घरासमोर सकाळी उठून लवकर सडा रांगोळी केली असेल, घराला तोरण हे बांधलेलं असेल, शेणाचे 6 पुतळे, हे 6व्या माळीच्या निमित्ताने आपल्याला घराच्या समोर
हे काढायचे आहे. आजच्या दिवशी 6 शेणाचे पुतळे करून दरवाजा पुढे ते मांडायचे आहे. आणि 6वी माळ आज आहे. ध्वज पूजन करून, देवाच्या काठीची पूजन करून, दीपमाळेची, दिव्याची, दीपाची पूजा त्या ठिकाणी करायची आहे. आणि अशा प्रकारे 6व्या दिवसाचा शुभारंभ आपल्याला करायचा आहे. 6वी माळ आहे. 6व्या दिवशीची देवी जी आपली आहे ती कात्यायनी आहे. कात्यायनी देवीच्या आध्यात्मिक रहस्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. कोण आहे कात्यायनी देवी, कसा तिचा जन्म झाला, कोणाच्या पोटी ती जन्माला आली, वगैरे वगैरे ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. की बघा, आई भगवतीचं 6वं रूप आहे कात्यायनी. नवदुर्गा जी देवी आहे, दुर्गा देवी जी आहे, दुर्गा मातेचं जे रूप आहे ते कात्यायनी रूप हे आहे. आणि हिचं कात्यायनी रूप का पडलं, कात्यायनी रूपाचं कात्यायनी नाव का पडलं, याची सुंदर अशी कथा आहे. की बघा, पूर्वी ह्या पृथ्वीवरती, ह्या भारतभूमीवरती कत नावाचे ऋषी हे जन्माला येऊन गेले. ते अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय तपस्वी असे ते ऋषी होते. आणि ह्या जगाच्या कल्याणासाठी अविरत जप तप व्रत उपासना ते त्या ठिकाणी करत होते. त्या कत ऋषींचा एक पुत्र होता ज्याचं नाव कात्य होतं. कात्य हे सुद्धा एक ऋषी होते आणि ते सुद्धा तपस्वी, ओजस्वी, तेजस्वी असे ऋषी होते. आणि त्या कात्य ऋषीच्या कात्य गोत्रामध्ये विश्वप्रसिद्ध असे कात्यायन ऋषी जन्माला आले. कात्यायन ऋषी, बघा, हे कात्यायन ऋषी जे होते ते आई भगवतीचे, परांबेचे खूप असे दृढ असे श्रद्धावान असे उपासक होते. आई भगवतीची उपासना करणे, आई भगवतीची भक्ती करणे, आई भगवतीची सेवा करणे, आई भगवतीची आराधना करणे याच्याशिवाय त्यांना दुसरं काही सुचत नसायचं. कायम आई भगवतीशिवाय त्यांच्या डोक्यात काही नसायचं. कायम परम भक्त ते आई भगवतीचे होते आणि त्यांना विश्वप्रसिद्धी आई भगवतीचे उपासक म्हणून त्या ठिकाणी होते. असे विश्वप्रसिद्ध कात्यायन ऋषी आई भगवती परांबेची सेवा, आई भगवती परांबेची उपासना ते त्या ठिकाणी करत होते. आणि अनेक वर्ष त्यांनी आई भगवतीची कठोर तपश्चर्या त्या ठिकाणी केलेली आहे. अनेक ठिकाणी अनेक वर्ष त्यांनी कठोर तप हे केलेलं आहे की आई भगवतीची उपासना केलेली आहे. आणि का त्यांनी ही कठोर तपश्चर्या अनेक वर्षपर्यंत केली, की बघा, आपण कायम असं म्हणत असतो की आपलं जीवन जगत असताना आपण दुसऱ्याचं चांगलं व्हावं म्हणून आपण कधी अन्न जल त्याग करत नाही. कधी आपण उपवास तापास दुसऱ्याचं चांगलं व्हावं म्हणून कधी करत नाही. आपलं स्वतःचं चांगलं व्हावं म्हणून आपण उपवास करतो, व्रत करतो, तप करतो, सगळं करतो. पण ऋषी मुनींचं तसं नसतं, साधू संतांचं तसं नसतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आपण म्हणतो. जगाच्या कल्याणासाठी ऋषी मुनी अविरत झगडत असतात. हे साधू संत हे अविरत हे श्रम घेत असतात, हे कठोर तपश्चर्या हे करत असतात. आणि बघा, अशाच जगाच्या कल्याणाच्या हेतूने जगाचं चांगलं व्हावं, दुसऱ्याचं चांगलं व्हावं, या पृथ्वीवर कृमी, कीटक, जीव जंतू कोणीही दुःखी असू नये, सर्वांच्या सगळ्या प्रकारचा त्रास कमी व्हावा, सगळे आनंदी व्हावे, सगळे सुखी व्हावे, सगळ्यांचं जीवन आनंदाने व्यतीत व्हावं म्हणून हे अविरत काही ना काही प्रयोग हे ऋषीमुनी करत असतात. काही ना काही प्रयोग हे ऋषीमुनी करत असतात. आणि कायम तपश्चर्येमध्ये, तपामध्ये, जपामध्ये, अनुष्ठानामध्ये आपलं आयुष्य ते व्यतीत करत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या जगाच्या कल्याणाची हेतू ठेवून हे ऋषीमुनी कायम तपश्चर्या करत असतात, कायम जप तप करत असतात. आणि प्रयोग हे मानवाच्या कल्याणासाठी ते करत असतात. की एखादा व्यक्ती जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर त्याचं तो जीवन जगत असताना त्याचं जीवन सुखाने जातं, आनंदाने जातं. ज्याचं जीवन सुखाने आनंदाने जात असेल, समाधानाने जात असेल, त्याचं अभिनंदन आहे, त्याचं खूप खूप अभिनंदन आहे. पण ज्या व्यक्तीला त्रास होतो, याचा कनवळा, याचं दुःख हे ऋषी मुनींना होत असतं. उदाहरणार्थ एक उदाहरण मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल. एक वाटसरू रस्त्याने जात असताना, त्या रस्त्याने जात असणारा वाटसरू हा, त्याची दिनचर्या एकच होती. सकाळी उठलं की प्रवास करायचा, ह्या गावावरून त्या गावाला जायचं, त्या गावावरून त्या गावाला जायचं आणि आपली वाटक्रमण करत राहायचं, मार्गक्रमण करत राहायचं, रस्त्याने चालत राहायचं, वेगवेगळ्या गावाला जायचं, मिळेल ते खायचं, दिलेली भिक्षा घेऊन मिळालेल्या भिक्षेमध्ये आपला उदरनिर्वाह करायचा आणि मार्गक्रमण करत राहायचं.
अशा प्रकारे मिळालं तर तीर्थाला गेलं तर तीर्थाचं दर्शन करायचं, पण रोज नवीन नवीन अशा गावाला फिरत राहणे, प्रवास करत राहणे, एकमेव हेतू, एकमेव उद्देश ठेवून हा वाटसरू रोज असा प्रवास करत होता, फिरत होता. आणि हा वाटसरू फिरत असताना तो एका महानगरामध्ये आलेला आहे. आणि त्या महानगरामध्ये, त्या नगरीमध्ये ते नगर सजलेलं आहे. सगळ्या महानगरामध्ये सगळीकडे सडा रांगोळी टाकली, ध्वजा पताका उभारलेले आहे. सडा रांगोळी झाली आहे, घराला गुढ्या तोरणं उभारलेले आहे, मंगलवाद्य गावामध्ये वाजत आहे. एक चैतन्यमय उत्सवमय वातावरण त्या गावामध्ये आहे. आणि अशी विलक्षण अनुभूती त्या वाटसरूला त्या ठिकाणी आलेली आहे. आणि तो वाटसरू विचारतो की आज गावात काय आहे, काय कारणाने हे सगळं गाव सजलं, सगळ्या गावामध्ये उत्सवाचं कारण आहे. त्यावेळी त्या वाटसरूला सांगण्यात आलं की आमच्या गावात ह्या देशाचा राजा राहतो, हे राजाचं नगर आहे. आणि आज राजमहालापुढे राजकन्येचा स्वयंवर आहे. राजाला एकच मुलगी आहे. जोही कोणी राजकन्येचा पती होईल तोच ह्या नगरीचा, ह्या राज्याचा, ह्या देशाचा राजा होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी या स्वयंवराबद्दल मोठं उत्साह आणि उत्साही वातावरण आज ह्या महानगरामध्ये आहे. ही बातमी, ही माहिती जेव्हा त्या वाटसरूला मिळतं, त्याला वाटलं माझं परम भाग्य आहे, अहोभाग्य आहे की आज मला ह्या नगरामध्ये येऊन आणि स्वयंवर बघण्याची संधी मिळते. स्वयंवर कसा असतो कधी माहिती नाही, फक्त स्वयंवराबद्दल ऐकलेलं आहे. पण स्वयंवराबद्दल ऐकून सुद्धा स्वयंवर कधी बघायला मिळाला नाही, पाहायला मिळालं नाही. आज वाटक्रमण करत असताना, रस्ता चालत असताना माझ्यासारख्या वाटसरूला स्वयंवर पाहण्याची संधी मिळते आहे, असा विचार करून स्वयंवर पाहण्यासाठी तो वाटसरू त्या प्रांगणामध्ये जाऊन उभा राहिलेला आहे. आणि त्या ठिकाणी प्रांगणामध्ये घोषणा करण्यात आली की सफेद हत्तीच्या सोंडेमध्ये सफेद फुलांची माळ ही देण्यात आली आहे. हत्तीच्या सोंडेमध्ये सफेद फुलांची माळ अडकवण्यात आलेली आहे. आणि हत्ती ही माळ ज्याच्या गळ्यात घालील तोच ह्या राज्याचा राजा होईल आणि हाच राजकन्येचा पती तो असेल, त्याचा विवाह राजकन्येसोबत लावण्यात येईल, अशा प्रकारची घोषणा करण्यात आली. सफेद फुलांची माळ वरमाला त्या हत्तीच्या सोंडेमध्ये अडकवलेली आहे. आणि तो हत्ती त्या प्रांगणाला परिक्रमा करत आहे, प्रदक्षिणा करत आहे. त्या हत्तीने पूर्ण एक परिक्रमा प्रदक्षिणा केली, पण ती माळ कोणाच्या गळ्यात घातली नाही. दुसरी परिक्रमा पुन्हा त्या प्रांगणामध्ये त्या हत्तीने मारलेली आहे, पण कोणाच्या गळ्यात माळ घातली नाही. आणि बघा, तिसरी परिक्रमा तो हत्ती त्या ठिकाणी करत आहे. आणि तिसरी परिक्रमा करत असताना त्या हत्तीने आपल्या सोंडेमध्ये असलेली ती माळ त्या वाटसरूच्या गळ्यात घातली. 5 मिनिटापूर्वी जो वाटसरू होता, भिक्षुक होता, 5च मिनिटामध्ये तो वाटसरू राजा झाला, त्या राजकन्येचा पती झाला. हत्तीने वरमाला त्याच्या गळ्यात घातली. स्वयंवरामध्ये त्या राजकन्येचा पती म्हणून त्या हत्तीने वरमाला त्या वाटसरूच्या गळ्यात घातली, तो 5 मिनिटात राजा झाला. असं अनेक लोकांचं भाग्य उदयाला येतं. अनेक लोकांचं भाग्य अचानक असं उदयाला येतं. हे आपण बघितलेलं आहे का देवाच्या कृपेने, आई भगवतीच्या कृपेने अनेक लोकांचं भाग्य असं अचानक उदयाला येतं आणि त्यांचं खूप काही चांगलं होऊन जातं. फक्त आपला विश्वास हा परमेश्वराच्या चरणी दृढ असला पाहिजे, ईश्वराच्या चरणी दृढ असला पाहिजे. अशा प्रकारे भाग्योदय हा अनेक लोकांचा होताना आपण बघितलेलं आहे. आपल्या परिसरात पण आजूबाजूला आपल्याला असं अचानक भाग्योदय झालेले अनेक उदाहरणे हे दिसत असतात. आणि म्हणून या ठिकाणी बघा की ऋषीमुनी ज्यांचं चांगलं झालं त्यांचं तर अभिनंदन आहे, पण ज्या लोकांना कायम त्यांच्या आयुष्यामध्ये त्रास होतो, जे जीवजंतू दुःखी आहे, जे प्राणी दुःखी आहे, आणि अशा प्रकारच्या प्राण्यांना दुष्काळ पडू नये, अशा प्राण्यांची हत्या होऊ नये, गोहत्या होऊ नये, याच्यासाठी कायम हे तपस्वी तेजस्वी ऋषी हे प्रयत्न करत राहतात, जप तप करत राहतात. समाजातील प्रत्येक जीवाच्या सुखासाठी, समाधानासाठी, कल्याणासाठी हे ऋषीमुनी प्रयत्न करत असतात. असे ऋषीमुनी जे समाजातील लोकांच्या कल्याणासाठी प्रयत्न करतात, अशाच ऋषीमुनींपैकी एक ऋषी कात्यायन. हे कात्यायन ऋषी कायम तपश्चर्येमध्ये राहून हजारो वर्ष त्यांनी आई भगवती परांबेची सेवा केलेली आहे. आणि परांबेची सेवा करून त्यांची मनोकामना काय होती का आई भगवती ही माझ्या घरी जन्माला यावी, माझी पुत्री म्हणून जन्माला यावी, माझी मुलगी म्हणून जन्माला यावी, अशी त्यांची इच्छा मनोकामना मनात ठेवून
त्या ठिकाणी कात्यायन ऋषी कठोर अशी तपश्चर्या करत आहे. कठोर अशी तपश्चर्या त्या ठिकाणी कात्यायन ऋषी करत आहे की आई भगवतीने माझ्या घरी मुलीच्या रूपाने जन्म घ्यावा, माझी मुलगी म्हणून आई कात्यायनी जन्माला यावी. आणि बघा, आई भगवतीने कात्यायन ऋषीची प्रार्थना स्वीकारलेली आहे, प्रार्थना मान्य केली आहे, त्यांच्या तपश्चर्याला आशीर्वाद दिलेला आहे. आणि कात्यायनी ऋषीच्या घरी जन्म घेण्याची आई भगवतीची इच्छा, आशीर्वाद इथं प्राप्त झालेला आहे. आणि काही दिवसांच्या नंतर जो दानव महिषासूर आहे, महिषासुराचा खूप अत्याचार वाढला. महिषासुराला ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त असल्यामुळे त्याने सर्व देवदेवतांना बंदिस्त केलं. सर्व प्रकारच्या देवांना त्याने युद्धामध्ये पराजित केलं. तो महिषासूर त्या ठिकाणी आवरत नव्हता आणि त्याच्या मायावी शक्तीने तो सर्वांना पराजित करीत होता. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ ताब्यात घेऊन इंद्राच्या सिंहासनावर तो विराजमान झाला. बघा, असा उपद्रवी, स्वतःलाच देवांपेक्षा मोठा किंवा मीच देव आहे, माझ्याशिवाय कोणती शक्ती या पृथ्वीला, या जगाला संचालित, या विश्वाला संचालितच करू शकत नाही, असं मानून त्या ठिकाणी तो महिषासूर अतिशय उपद्रव, उत्मात त्या ठिकाणी करू लागलेला आहे. अशा महिषासुराच्या अत्याचारामुळे सगळे ऋषी, तपस्वी जे असतील देव आणि त्याचबरोबर ऋषी आणि ब्राह्मण हे यज्ञादी कर्म, अनुष्ठान, जप, तप, पुण्यकर्म करू शकत नाही. त्यांना अनेक प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी यायला लागलेला आहे. आणि ते कुठल्या प्रकारचं दान, धर्म हा त्या ठिकाणी करू देत नव्हता. दुर्बल घटकांना अनेक प्रकारची पीडा, त्याचबरोबर जे काही आहे सर्वांना सर्व प्रकारचे त्रास, अत्याचार आणि उपद्रव त्या ठिकाणी महिषासूर करत होता. आणि असा हा महिषासूर कुठल्याही प्रकारचं पुण्यकर्म, चांगलं कर्म हे चालू देत नव्हता. आणि म्हणून पहा, त्या महिषासुराचा उपद्रव वाढत आहे. महिषासुराच्या या वाढलेल्या उपद्रवासाठी मग शेवटी देव पराजित झाले. इंद्राच्या राजसिंहासनावर हा महिषासूर जाऊन बसला. याचा कुठंतरी काहीतरी प्रतिबंध करावा, याला कुठंतरी थांबवलं पाहिजे. पण हा कोणालाही आवरत नाही, देवादिकांनाही आवरत नाही की भगवान विष्णू आणि भगवान महादेव यांना सुद्धा तो ब्रह्माच्या आशीर्वादाने मानत नाही आहे, जुमानत नाही. अशा वेळी ते दोघंही ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळे, तुम्ही दिलेल्या वरामुळे हा महिषासूर आता कोणालाही आवरत नाहीये. महिषासुराचा वध करण्यासाठी, महिषासुराला संपवण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी तिन्ही देवांनी आपलं तेज एकत्र केलं. आणि त्या एकत्र तेजापासून एक देवी निर्माण झाली, आदिमाया शक्ती निर्माण झाली. ती आदिमाया शक्ती कात्यायन ऋषीच्या ओटीमध्ये पडली, कात्यायन ऋषीच्या ओटीमध्ये देण्यात आली. आणि कात्यायन ऋषीची पुत्री म्हणून त्या ठिकाणी तिला कात्यायन ऋषीच्या हातात देण्यात आलं. म्हणून कात्यायन ऋषीची पुत्री म्हणून, मुलगी म्हणून त्या ठिकाणी महिषासुराचा वध करण्यासाठी देवी कात्यायनीच्या रूपामध्ये माता दुर्गा त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे, जन्माला आलेली आहे. आणि त्या तिघांनी पण, ब्रह्मा, विष्णू, महेश या तीन देवांनी आपलं तेज महिषासुराचा नाश करण्यासाठी आपलं तेज अंश रूपाने त्या देवीमध्ये ते एकत्रित त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून त्या देवीला सर्वप्रथम, त्या देवीची पूजा त्या ठिकाणी कात्यायन ऋषींनी केली. म्हणून त्या देवीचं नाव कात्यायनी हे त्या ठिकाणी पडलेलं आहे. म्हणून देवी कात्यायनी या तिन्ही देवांचा अंश असलेली, ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही देवांचा अंश असलेली, तेज असलेली देवी ही कात्यायन ऋषीच्या आश्रमामध्ये कात्यायन ऋषीने सर्वप्रथम तिचं पूजन केल्यामुळे तिचं नाव कात्यायनी त्या ठिकाणी, कात्यायन ऋषी पुत्रीच्या रूपामध्ये तिथं तिचं नाव ठेवण्यात आलं, नाव तिचं पडलेलं आहे. आणि कात्यायन ऋषीच्या मुलीच्या रूपामध्ये ह्या देवीने आश्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी जन्म घेऊन आणि पुढे शुक्ल सप्तमी, अष्टमी आणि नवमी पर्यंत 3 दिवस कात्यायन ऋषीची पूजा घेऊन कात्यायनी देवीने दशमीच्या दिवशी त्या महिषासुराचा त्या ठिकाणी वध केला. बघा, मा कात्यायनी, जी आई कात्यायनी जी आहे ती अमोघ हे फल देणारी आहे. महिषासुराचा वध त्या ठिकाणी कात्यायनी केला. आणि विशेष असं फल देणारी ही कात्यायनी भगवान श्रीकृष्णाचं प्रतिरूप प्राप्त व्हावं म्हणून ह्या
गोकुळातल्या गोपींनी सुद्धा जिचं पूजन केलं आणि जी कालिंदी यमुना नदीच्या तटावर तिचं पूजन केलं होतं, असं म्हटलं जातं की राधा सुद्धा आई भगवती होती, जी गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाबरोबर जिचं नाव जोडलं गेलं ती राधा ही सुद्धा आदिमाया शक्तीच होती, ही सुद्धा माता लक्ष्मीच होती. त्या गोकुळामध्ये सुद्धा ज्या गोपी होत्या, जे गोप सवंगडी भगवान श्रीकृष्णाचे होते, त्या ठिकाणी सुद्धा राधेच्या स्वरूपामध्ये त्या गोपिकेच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आई भगवतीचं, आई शक्तीचं पूजन त्या ठिकाणी झालं आणि म्हणून ती राधा सुद्धा आई भगवती होती. म्हणून भगवान श्रीकृष्णाला राधा नाव अतिशय प्रिय आहे. म्हणून आपण कृष्ण राधे असं कधी म्हणत नाही, आपण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण म्हणतो. आधी कृष्णाच्या आधी राधे राधे राधे. राधा सुद्धा ही आई भगवती होती, शक्ती होती, आदी माया होती आणि ह्याच आदी माया शक्तीचं या गोकुळामध्ये ह्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं प्रतिरूप म्हणून, भगवान श्रीकृष्णाचं प्रतिरूप म्हणून त्या ठिकाणी त्या आदिमाया शक्तीचं पूजन राधेच्या स्वरूपामध्ये गोकुळामध्ये त्या ठिकाणी केलं गेलं. आणि या वज्रमंडलाची अधिष्ठात्री देवीच्या रूपामध्ये प्रतिष्ठित त्या ठिकाणी ती आहे. आणि ही देवी हिचं रूप अतिशय भव्य असं आहे, दिव्य आहे आणि दिव्य असं रूप असून सोन्यासारखी कांती, सोन्यासारखं रूप ह्या देवीचं त्या ठिकाणी आहे. आणि ते असं सोन्यासारखं चमकणारं आई भगवतीचं रूप भासत असते. आणि आई भगवती 4 हातावाली आहे, 4 भुजावाली आई भगवती त्या ठिकाणी कात्यायनी माता आहे. आणि 4 भुजावाली असलेली देवी तिचा एक हात अभय मुद्रा, म्हणजे कायम अभय, कायम क्षमा, अभय मुद्रेमध्ये एक हात आई भगवतीचा त्या ठिकाणी आहे, तर दुसरा हात आई भगवतीचा वर आशीर्वाद मुद्रेमध्ये त्या ठिकाणी आहे. देवीच्या 3ऱ्या हातामध्ये तलवार आहे. देवीच्या 4थ्या हातामध्ये कमलपुष्प सुशोभित या ठिकाणी झालेलं आहे. 4थ्या हातामध्ये आई भगवतीच्या कमलपुष्प आहे. आणि देवीचं वाहन हे सिंह आहे. सिंहावरती बसून ही नवदुर्गेचं 6वं रूप असलेली आई भगवती कात्यायनी ही मार्गक्रमण करत आहे, प्रयाण करत आहे. 4 भुजावाली ही देवी कात्यायनीचं नवरात्रीच्या 6व्या दिवशी हिची ह्या रूपाचं, या स्वरूपाचं, कात्यायनीच्या रूपाचं पूजन, उपासनाही केली जाते. त्या दिवशी साधकाचं मन जे आहे ते आज्ञाचक्रामध्ये स्थिर झालेलं असतं. आज्ञाचक्रामध्ये साधकाचं मन हे स्थिरवलेलं असतं. आणि योग साधनेमध्ये, योग उपासनेमध्ये आज्ञाचक्राचं विशेष महत्त्व हे सांगितलेलं आहे. आज्ञाचक्राचं विशेष महत्त्व त्या ठिकाणी आहे, विशेष स्थान हे त्या ठिकाणी आज्ञाचक्राचं आहे. या चक्रामध्ये जो मानव, जो साधक आई कात्यायनीच्या चरणामध्ये आपलं सर्वस्व अर्पण करेल, सर्वस्व निवेदित करील, परिपूर्ण आत्मदान करील, असा भक्त सहज भावाने माँ कात्यायनीचं दर्शन प्राप्त करू शकतो. माँ कात्यायनीचं, आई कात्यायनीचं दर्शन त्याला होतं. आणि बघा, उपासनेद्वारा मनुष्याला सगळ्या बाबतीमध्ये सगळ्या प्रकारचं फल हे प्राप्त होतं सरळपणे. प्रत्येक व्यक्तीला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही गोष्टीची प्राप्ती, फळ मिळत असतं. धर्म हा आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. जगावं कसं, काय आचरण करावं, काय नियम पाळावे, काय करावं, काय करू नये, काय करणे उचित आहे, काय करणे अनुचित आहे. मानवाने त्याचं जीवन विकास करत असताना त्याने काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे वगैरे सर्व आचरण आपल्याला जे आहे ते धर्मापासून मिळत असतं. म्हणून सर्वप्रथम आपल्याला धर्माचरण म्हणून धर्म, 4 पुरुषार्थामध्ये धर्म कसा करावा, दान कसं करावं वगैरे आपण म्हणतो दान धर्म. अशा प्रकारे अनेक गोष्टीमध्ये धर्म आहे, तसा दानामध्ये सुद्धा धर्म आहे. आणि म्हणून पहा की असं उदाहरण सांगितलेलं आहे की दान धर्मामध्ये 4 प्रकारच्या दंड माणसाला सांगितलेले आहे. 4 प्रकारचे दंड आहे. पहिला दंड जो सांगितलेला आहे तो धर्मदंड सांगितलेला आहे. धर्मदंड, धर्मासाठी आपण काही ना काही आपली सेवा ही अर्पण केली पाहिजे. आपल्या उत्पन्नाचा भाग काहीतरी धर्मासाठी आपण अर्पण केला पाहिजे.
जो धर्मासाठी काहीच भाग आपला अर्पण करत नाही किंवा करू शकत नाही किंवा करण्याची इच्छा नसते, कारण आपण म्हणतो की दान करण्याची इच्छा म्हणजे दानत, दान करण्याची इच्छा म्हणजे दानत. आपण एखाद्याला सहज म्हणतो, आम्हाला माहिती आहे तुझी काय दानत आहे. याचा अर्थ दानत म्हणजे दान करण्याची इच्छा. अनेक लोकांमध्ये सामर्थ्य असतं, सामर्थ्य नाही असं कोणीच नाही, सामर्थ्य आहे पण दानत नाही, दान करण्याची इच्छाशक्ती नाही. म्हणून दान करताना पहिलं सांगितलंय धर्मासाठी दान करा. धर्मदंड पहिलं सांगितलं, धर्मदंडासाठी धर्माच्या नावाने आपल्या हातून 2 रुपये खर्च झाले पाहिजे. जो धर्मदंड भरत नाही त्याला सांगितलेलं आहे राजदंड. त्याला सरकारी कोशामध्ये कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये हे पैसे, हे उत्पन्न हे भरावं लागतं, टॅक्स भरावा लागतो. म्हणून दुसरा सांगितलेलं राजदंड. राजदंड म्हणून आपले काही ना काही पैसे गेले पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा विषय हा सांगितलेला आहे की जो राजदंड, काही लोक इतके हुशार आहे की ते टॅक्स पण भरत नाही. तुम्ही किती आणा, जीएसटी आणा, काही आणा, पण ते बरोबर टाळून त्याच्यातून मार्ग काढतात आणि ते टॅक्स किंवा राजदंड किंवा सारा हा भरत नाही. त्यांच्यासाठी पुढचा दंड सांगितलेला आहे की चोरदंड. अशा लोकांची चोरी होऊन जाते, चोर त्यांची चोरी करून घेतो, चोरदंड पुढचं सांगितलेलं आहे. चोरी अशा लोकांची, म्हणजे चोरदंडासाठी पण आता लोक इतके हुशार झाले, चोरदंड पण कसं टाळता येईल याच्यासाठी अनेक पर्याय आहेत त्यांच्याकडे. चोराच्या पण हाती ते लागत नाही, तर त्यांच्यासाठी पुढचा दंड सांगितलेला अग्निदंड. म्हणून धर्म करत असताना धर्मासाठी सर्वप्रथम 4 पुरुषार्थ करत असताना पहिला प्राधान्यक्रम आपला धर्मासाठी असावा. धर्मदंड, राजदंड, चोरदंड आणि अग्निदंड. मग अग्निदंडमध्ये सगळं काही भस्म होऊन जातं. म्हणून अग्निदंड, चोरदंड आणि राजदंडाच्या आधी आपण धर्मदंड केला पाहिजे. धर्मासाठी काही ना काही केलं पाहिजे. धर्माचरण आपल्याकडून झालं पाहिजे. धर्माप्रमाणे आपलं वागणं असलं पाहिजे. धर्माप्रमाणे आपण वागलं पाहिजे. पहिलं 4 पुरुषार्थामध्ये पहिला पुरुषार्थ आपल्यासाठी आई भगवतीच्या कृपेने आपल्या हातून धर्म घडावा. धर्म जर घडला तर पुढे अर्थ आपोआपच येतं. आणि अर्थार्जन करण्यासाठी जे अनेक पर्याय आहे 4 पुरुषार्थामध्ये दुसरा पुरुषार्थ आहे अर्थार्जन करणे. अर्थ कशा प्रकारे आपल्याला अर्थार्जन करता येईल, आर्थिक उभारणी आपल्याला कशी करता येईल, आणि त्या गोष्टीसाठी, त्या विकासासाठी, त्या अर्थप्राप्तीसाठी आई भगवती माता कात्यायनीचा आशीर्वाद आपल्याला या 6व्या दिवसाच्या पूजेने प्राप्त होत असतो. आणि त्याच्या पुढचा पुरुषार्थ सांगितलेला काम ह्या पुरुषार्थासाठी सुद्धा आई भगवतीचा आशीर्वाद 6व्या दिवशीच्या पूजेने आपल्याला हा प्राप्त होत असतो. आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्याला सांगितलेला पुरुषार्थ सांगितलेला मोक्ष, की पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. मला गर्भवासाच्या यातना नको आहे. मला कुठंतरी याच्यातून मुक्तता मिळाली पाहिजे. याच्यातून कुठंतरी मी बाहेर पडलो पाहिजे. म्हणून पुढचा पुरुषार्थ जो आहे तो मोक्ष. 4 पुरुषार्थ करण्यासाठी माणसाला या नरदेहामध्ये, मानवी जीवनामध्ये संधी आहे करण्यासाठी. म्हणून धर्म, अर्थ, काम, मोक्ष करण्यासाठी आशीर्वाद आई भगवती माता दुर्गा कात्यायनी रूपामध्ये आपल्याला प्रदान करत असते. म्हणून 4 प्रकारचे पुरुषार्थ आपल्याला प्राप्त व्हावे, 4 प्रकारचे पुरुषार्थ आपल्याकडून व्हावे, जीवनाचं आपल्या सार्थक व्हावं. म्हणून या ठिकाणी आपल्याला 4 प्रकारचे पुरुषार्थ करण्यासाठी, आपल्याला आई भगवतीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी, आई भगवतीच्या आशीर्वादाने आपल्या हातून 4 प्रकारचे पुरुषार्थ हे घडावे. म्हणून आई भगवतीच्या ह्या 6व्या दिवसाच्या माता कात्यायनी रूपाचं हे पूजन आपण करून आपण ह्या लोकांमध्ये स्थिर राहून अलौकिक तेज आणि त्या तेजाच्या प्रभावाने आपण युक्त होऊन जाऊ. आणि देवी कात्यायनीच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्या प्रकारचे रोग हे नाहीसे होत असतात. सगळ्या प्रकारचे रोग आजार हे आई भगवती कात्यायनीच्या रूपाने नष्ट होत असतात, हे जात असतात. आईच्या आशीर्वादाने सगळ्या प्रकारचे आजार आणि रोग आपले जाऊ शकतात, पीडा आपल्या जाऊ शकतात, बाधा आपल्या जाऊ शकतात. शापमुक्त आपण आई भगवतीच्या आशीर्वादाने होत असतो. आणि त्यानंतर सगळ्या प्रकारच्या शोकाचा सुद्धा आपल्या नाश हा होत असतो. सगळ्या प्रकारच्या शोकाचा सुद्धा नाश आई भगवतीच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपला होत असतो. आणि त्याचबरोबर संताप काय होतं, आपल्याला प्रत्येक वेळी काही झालं का आपला संताप होतो, आपली संतापी वृत्ती होती, आपल्याला राग येतो. जगद्गुरु बाबाजी सांगतात की एका क्षणाचा राग अनंत जन्माच्या पुण्याला भस्म करून टाकतो. एक क्षण जरी तुम्हाला राग आला, तुमच्या अनंत जन्माच्या पुण्याचा नाश त्या ठिकाणी तो करणार आहे. अशा प्रकारचा संताप, अशा प्रकारचा राग, याच्यावर आपण
कशा प्रकारे त्या रागाला आपण आवरू शकतो, त्याच्यावर कशा प्रकारे आपण त्याला आवरण्यासाठी आपण काय उपासना करू शकतो, तर ह्या 6व्या दिवशी आई कात्यायनी रूपाचं तुम्ही पूजन करा. तुमच्या रागावर तुम्ही कुठंतरी आवर घालू शकाल, तो राग तुमचा आवरेल. आई भगवतीच्या आशीर्वादानेच आपला संताप, राग हा आवरला जातो. त्याचबरोबर आई भगवतीच्या आशीर्वादाने आपलं भय. पहा, प्रत्येक व्यक्तीला भीती वाटते. जो पण जीव ह्या पृथ्वीवर जन्माला आलेला आहे त्याला आहार, निद्रा, भय, मैथून हे सांगितलेलं आहे. म्हणजे भूक प्रत्येकाला लागते, झोप प्रत्येकाला लागते, भीती प्रत्येकाला वाटते. मैथून, प्रजोत्पादन हे मैथुनाच्या माध्यमातून या पृथ्वीवर हे होत असतं प्रत्येक प्राण्याचं. याच्यामध्ये सांगितलेलं आहे भय, भीती. ह्या भीती माझी जायला पाहिजे. मला कोणत्याही गोष्टीची भीती वाटू नये. मला कुठंतरी ह्या भीती जाण्यासाठी मी काय करू, असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. तर ह्या 6व्या दिवसाच्या पूजेमध्ये आई कात्यायनी, माता कात्यायनीची सेवा, उपासना करा, व्रत करा, उपवास करा, सेवा करा. ज्या पद्धतीने आपण करू त्या पद्धतीने व्रत, उपवास, सेवा केल्याने आपल्याला माता कात्यायनीच्या आशीर्वादाने आपलं भय जाणार आहे, आपली भीती जाणार आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती त्या ठिकाणी वाटणार नाही आणि ते सर्वतः आपली भीती ही नष्ट होऊन जाईल, आपलं भय हे नष्ट होऊन जाईल, आपला संताप नष्ट होईल, आपल्याला शोक राहणार नाही आणि रोग हे राहणार नाही आई भगवतीच्या कृपेने. म्हणून आपल्याला ह्या दिवशी ह्या देवीचं पूजन कात्यायनीचं करायचं आहे. आणि त्याचबरोबर आपलं जन्मांतराचे जे पाप आहे, त्या पापामुळे आपली प्रगती होत नाही, अध्यात्मात प्रगती होत नाही, आपला भौतिक विकास होत नाही, आपला आध्यात्मिक विकास होत नाही, आपला दैविक विकास होत नाही. याचं कारण आपल्या खात्यावर असलेलं पाप. आपल्या खात्यावर अनेक प्रकारचे पाप असतात, त्याच्यामुळे आपलं काही मार्गक्रमण पुढे होत नाही, आपलं प्रगतीचं पाऊल हे पुढं पडत नाही. आणि म्हणून ते पडावं पुढे, आपल्या अनंत जन्माचं पाप, जन्मजन्मांतराचं पाप संपून जावं असं जर आपल्याला वाटत असेल तर या ठिकाणी आपण 6व्या दिवशी आई भगवती कात्यायनीची पूजा आपण केली पाहिजे. आणि आपण आई भगवती कात्यायनीची पूजा, सेवा जर केली, व्रत केलं तर आपलं जन्मांतरीचं पाप, अनेक प्रकारचे पाप, जसं आपण म्हणतो कायिक, वाचिक, मानसिक, सांसर्गिक, ज्ञाताज्ञ, ते पाप तर आहेच आहे. या जन्मामध्ये आपल्या हातून घडलेले पाप असतात, पण मागच्या जन्माचे सुद्धा पाप असतात. जसं की आपण बघतो की जटायू आणि भीष्माचं उदाहरण, की त्या मागच्या जन्मी कुठंतरी रातकिड्याला काटा टोचल्यामुळे बाणशय्येवर मृत्यू भीष्माला त्या ठिकाणी आला. ते मागच्या जन्माचं पाप होतं. आणि कुठंतरी क्षमता, सामर्थ्य असून सुद्धा भीष्माने त्या ठिकाणी त्या कौरवांच्या मिठाच्या उपकारामुळे, त्यांच्या दुष्कर्माला विरोध न केल्यामुळे अशा प्रकारचं मृत्यू त्या ठिकाणी पितामह भीष्मांना आलेला आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी सामर्थ्य नसताना सुद्धा जटायूने, ज्यावेळी सीतेला रावण पळून नेत होता त्यावेळेस सामर्थ्य नसताना सुद्धा त्या रावणाचा प्रतिकार केला, त्याला विरोध त्या ठिकाणी जटायूने केला. आणि बघा, त्याला भगवान परमात्म्याच्या, प्रभू रामचंद्राच्या मांडीवर मृत्यू आला. सामर्थ्य नसताना लढला, त्याला भगवान परमात्म्याच्या मांडीवर मृत्यू आला. आणि सामर्थ्य असून सुद्धा लढला नाही, प्रतिकार केला नाही, बाणशय्येवर भीष्माला मरावं लागलं. म्हणून ह्या जन्माचं आणि मागच्या जन्माचं जे पाप भीष्माच्या खात्यावर होतं, रातकिड्याला काटा टोचल्याचं, त्याच्यामुळे बाणशय्येवर मरावं लागलं. या जन्माचं आणि जन्मांतरीचं जे काही पाप असेल ते पाप त्या ठिकाणी माता कात्यायनीच्या सेवेने, उपासनेने, व्रताने आपलं नाहीसं होणार आहे. 6व्या दिवसाच्या पूजेमध्ये आपलं जन्मांतराचं पाप हे भगवतीच्या सेवेने जाणार आहे. आणि आपलं जीवन या देवीच्या उपासनाने अतिशय सुलभ आणि सरळ त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून प्रत्येक उपासक जो असेल त्याने निरंतर आई भगवतीच्या सानिध्यामध्ये, माता कात्यायनीच्या सानिध्यामध्ये राहून आपण आपल्यासाठी परमपद ते प्राप्त करू शकतात. परमप्राप्त पद प्राप्त करण्याची संधी आई भगवतीच्या सेवेने आपल्याला या कात्यायनीच्या सेवेने या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि परमपदाचा अधिकार आपल्याला तो त्या ठिकाणी प्राप्त होत आहे. म्हणून सर्वतोभावाने काय करायचं आहे, आई भगवतीला शरण जाऊन आई भगवतीच्या उपासनेसाठी आपण तत्पर राहूया. आणि मनापासून आई भगवतीची उपासना आपण या 6व्या दिवसाच्या पर्व काळावर आई कात्यायनीची आपण या ठिकाणी करू. सर्वांना या नवरात्रीच्या पर्व काळावर खूप खूप शुभेच्छा असतील, खूप खूप
आशीर्वाद निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांच्या वतीने आपल्या सर्वांना खूप खूप शुभ आशीर्वाद या पर्व काळावर राहतील. खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना या पर्व काळावर राहतील. नवरात्रीचा उत्सव आनंदाने समाधानाने उत्सवामध्ये चैतन्यामध्ये साजरा करा. वातावरणामध्ये जे चैतन्य आहे ते आपल्यामध्ये कार्यान्वित करा. आणि या नवरात्रीच्या पर्व काळावर आपल्याला सुद्धा कुठंतरी एक चांगल्या सवयी चांगले संकल्प आपण या नवरात्रीच्या पर्व काळावर करूया. ज्याप्रमाणे आपण संकल्प करतो की 9 दिवस मी चप्पल घालणार नाही, 9 दिवस मी व्रत उपवास करील, 9 दिवस मी देवाजवळ दिवा लावील, 9 दिवस मी देवाची आरती करील, 9 दिवस मी गाईला नैवेद्य देईल, 9 दिवस मी काही वाईट चुकीचं कर्म करणार नाही, 9 दिवस मी ब्रह्मचर्य आचरण करील. अशा प्रकारे जे आपण व्रत करतो, जो संकल्प करतो, असा कायमस्वरूपी आयुष्यामध्ये आपल्या चांगल्या होण्यासाठी, आपल्या आयुष्यातलं वाईट काढून टाकण्यासाठी काहीतरी संकल्प आपण ह्या नवरात्रीच्या पर्व काळावर माता कात्यायनीच्या साक्षीने या 6व्या दिवसाच्या पर्व काळावर देवी भगवतीचं 6वं रूप आई कात्यायनीच्या साक्षीने करून आपल्या जीवनाच्या कल्याणासाठी, आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी आपण कुठंतरी काही विशेष संकल्प करून या 6व्या दिवसाचं देवीचं रूप आपण अनुभवू आणि कृपा देवीची प्राप्त करून घेऊ. या नवरात्रीच्या पर्व काळावर आपल्याला खूप खूप शुभेच्छा, शुभ आशीर्वाद. जय बाबाजी. धन्यवाद.